कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे महत्त्व काय? कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूतील पौर्णिमा आहे. याला शरद ऋतू असेही म्हणतात. बरेच जणांना प्रश्न पडतो, कोजागिरी पौर्णिमेला दुधाचं महत्त्व काय आहे? तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया. तर कोजागिरी पौर्णिमेला दुधाचं महत्त्व काय? तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. चला, कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूतील पौर्णिमा आहे. याला शरद ऋतू पौर्णिमा असेही म्हणतात. पावसाळा संपून थंडीचे दिवस सुरू होण्याच्या काळात ही पौर्णिमा येते. या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्यांचे किरण अधिक शीतल, आरोग्यदायी व तेजस्वी असतात. कोजागृती या नावाचा उगम. कोजागृती म्हणजे कोण जागे आहे अशी समजूत आहे की या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर उतरते आणि ज्या घरात लोक जागरण करत असतात त्यांना ती सुख समृद्धीने आशीर्वाद देते. त्यामुळे या रात्री लोक जागरण करून दूध पान करतात. दुधाचे धार्मिक महत्त्व. या रात्री दूध उघड्यावर ठेवून त्यात चंद्रप्रकाश पडू दिला जातो. नंतर सकाळी ते दूध देवीला अर्पण करून नंतर कुटुंब, नातेवाईक एकत्र बसून घेतात. हे दूध शुद्धता, सात्विकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे हे मानले गेले आहे. महालक्ष्मीला दूध, तूप, दही यांचे अर्पण आवडते असे शास्त्र आहे. पौराणिक कथा. महालक्ष्मीची कथा. कोजागिरीच्या रात्री देवी महालक्ष्मी कोण जागरण करत असे पाहते. जो जागा असतो त्याला ती आरोग्य, धनधान्य व सुख समृद्धी प्रदान करते. श्रीकृष्णाची रासलीला. भागवत पुराणात वर्णन आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात गोपींसोबत रासलीला केली होती. त्या रात्री चंद्रकिरणात अमृतरस होता आणि गोपींनी दूध, दही, माखनाचा आनंद घेतला होता. ऋषीमुनींचा संदर्भ. प्राचीन काळात ऋषीमुनी पौर्णिमेला चंद्रोपासन करायची. त्यांनी दुधावर चंद्रप्रकाश टाकून त्याचे सेवन करणे आरोग्यदायी असल्याचे सांगितले होते. आयुर्वेदिक दृष्टीने दुधाचे महत्त्व. शरद ऋतूत शरीरात पित्तदोष वाढतो. चंद्रकिरण व शीतल असल्याने तो पित्त कमी होतो. दुधात पडणाऱ्या चंद्रकिरणामुळे दुधाचे गुणधर्म बदलतात आणि ते आरोग्यवर्धक अमृतासमान बनते. या रात्री प्यायलेले दूध अंगाची उष्णता कमी करते, निद्रानाश करून दूर करते, त्वचेला तजेला वाढवते, मन प्रसन्न ठेवते. पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात प्रकाश सगळ्यात जास्त असतो. या प्रकाशात काही औषधी ऊर्जा असते जी दुधावर पडल्यास त्याचे पोषकतत्व वाढते. आधुनिक शास्त्रानेही मान्य केले आहे की पौर्णिमेच्या प्रकाशात अल्ट्राव्हायोलेट किरणांचा समतोल असतो. त्यामुळे दूध डायजेस्टिव्ह फ्रेंडली होते आणि शरीराला लवकर पचन करते. कोजागिरीच्या रात्री लोक कुटुंबासोबत किंवा शेजाऱ्यांसोबत छतावर बसून दूध पितात. दुधात बदाम, पिस्ता, जायफळ, केशर टाकले जाते. हा सोहळा म्हणजे एकत्र येण्याचे, आनंद वाटून घेण्याचे आणि एकोप्याला प्रतीक आहे. कोजागिरी पौर्णिमा पूजा. या दिवशी अंगण स्वच्छ करून रांगोळी काढली जाते. महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजा केली जाते. श्री महालक्ष्मी अष्टक, स्तोत्र, श्रीसूक्त, कुबेर मंत्र याचे पठण केले जाते. रात्री 12 वाजेपर्यंत जागरण केले जाते. दुधाचे भांड उघड्यावर ठेवून त्यात चंद्रकिरण पडू दिले जाते. नंतर हे दूध सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. जुन्या लोकांमध्ये म्हटलं आहे की कोजागिरीच्या रात्री दूध वाटले तर घरातील दारिद्र्य नष्ट होते. वृद्ध मंडळी सांगतात की त्या रात्रीचं दूध म्हणजे आयुष्य वाढवणारे अमृत. गावोगावी लोक एकत्र येऊन खेळ, गाणी, कथा, किस्से सांगतात. आजच्या विज्ञान युगात लोकांना वाटते की परंपरा फक्त अंधश्रद्धा आहे, पण कोजागिरीचे दूध हे परंपरा प्लस विज्ञान, आरोग्य या तिन्हीचा
सुंदर संगम आहे. एकत्र बसून दूध पिणे हे मानसिक आरोग्यासाठी व नातेसंबंध टिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे महत्त्व 3 अंगांनी आहे. धार्मिक, देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी. वैज्ञानिक व आयुर्वेदिक किरणांमुळे दूध अमृततुल्य बनते. सामाजिक, एकत्र येऊन आनंद, सौख्य व एकोपा वाढतो. म्हणून या रात्रीचं दूध हे खरंच आरोग्य आणि सौख्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाला एवढं महत्त्व आहे. कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.